नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर। मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची रात्रभर घालमेल। आमदार अजूनही फोनच्या प्रतीक्षेत। संभाव्य मंत्र्यांना नागपुरात आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट सज्ज। विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार। उद्यापासून हिवाळी अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधात आंदोलन। आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला सोडला। शिंदेंचा पुढील मुक्काम मुक्तागिरी बंगल्यावर। रेल्वेच्या तीनही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडनं नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आणि चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवरती गंडांतर येणार असून काही नेत्यांचा पत्ता कट होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी, मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आंबेडकर या नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर संजय राठोड, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर या आमदारांची यावेळेला मंत्रिपदाची संधी हुकणार असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलंय। या मंत्रिमंडळ विस्तारात उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांची नावं निश्चित मानली जात आहेत। तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांची नावं काठावर असल्याची चर्चा आहे। गेल्या 2.5 वर्षांच्या सत्तेत शिवसेनेतील केवळ 9 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंकडून भाकरी फिरवली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर दादरमधल्या हनुमान मंदिरात किंवा या मंदिराला आलेल्या नोटिशीनंतर ठाकरेंच्या पक्षानं आक्रमक पवित्रा घेतला आणि हे मंदिर हटवण्याला विरोध केला। तर आदित्य ठाकरेंनी याच हनुमान मंदिरामध्ये जाऊन आरती केली आणि भाजपची भूमिका दुटप्पी असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी दादर पूर्वेतील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यावेळी त्यांनी मंदिरात आरतीही केली। यावेळेला ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यानंतर मंदिराबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केला। खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खातं आहे? भाजपचं। केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं। नोटीस कोणी दिली? भाजपने। आणि नाटकं कोण करायला आले होते? कोंडीपणा त्यांचा होता तो आपण एक्सपोज केलेला आहे। आज आपण घोषणा देतोय, जय बजरंगबली तोडजो गद्दारों की नली। आणि ती नळी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपल्या आदित्य साहेबांनी केलेलं आहे। दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याबाबत रेल्वेने नोटीस दिल्यानंतर या मुद्द्यावरून ठाकरेंच्या पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला। तर दादरमधल्या या हनुमान मंदिराला रेल्वेनं दिलेल्या नोटिशीवरनं राजकारण तापलंय। हे मंदिर हटवण्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षानं विरोध केलाय। आदित्य ठाकरेंनी काल या हनुमान मंदिरात जाऊन आरती केली आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ठाकरेंच्या पक्षानं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गाची वाट धरली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। त्याला निमित्त ठरलंय दादरमधल्या हनुमान मंदिराला रेल्वेकडून आलेली नोटीस। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाला निशाण्यावरती घेतलंय। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले, मग तुमचं कुठे हिंदुत्व? कसलं हिंदुत्व आहे तुमचं? यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आधी भाजपाचे किरीट सोमय्या हनुमानाच्या चरणी लीन झाले। तिकडे रेल्वे प्रशासनानंही मंदिर समितीला दिलेली नोटीस रद्द केली। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंदिराचा मुद्दा बनवू पाहणाऱ्या ठाकरेंच्या आंदोलनातली हवा काढून घेत जोरदार हल्ला चढवला। अब महापालिका चुनाव देखकर अगर कोई राजकीय नेता पुनः हनुमान जी की शरण में आना चाहता है, ईश्वर उनको सद्बुद्धि दे। हनुमान मंदिराच्या मुद्द्याचं निमित्त करत शिवसेना पुन्हा हिंदुत्वाकडे वळली आहे का आणि हे हिंदुत्व ठाकरेंना आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राजकीय संजीवनी देणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल।
तर दादरमधलं हनुमान मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काढलेल्या नोटिशीनंतर ठाकरेंच्या पक्षानं याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती आणि यावरून राजकारण तापलेलं असतानाच रेल्वेनं या नोटिशीला स्थगिती दिली आहे. तरचं 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर हटवण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली होती. यावरून राजकारण चांगलंच तापलेलं होतं. या मंदिराला आलेल्या नोटिसीवरून राजकारण तापलेलं असतानाच भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि किरीट सोमय्या यांनी या हनुमान मंदिरात जाऊन आरती केली. या मंदिराला मिळालेल्या नोटिसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. काल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी ही नोटीस मागे घेतली. आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे. आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता. काही नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता. त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नोटिसीला स्थगिती देण्यात आलेली आहे. हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असं मंगलप्रभात लोढांनी सांगितलंय.